आपल्या मुलासाठी त्यानं नवीन नवीन ड्रेस घेतले पण स्वतःसाठी बनेन घेतले नाही. त्या बापाला तू विचारतो काय केलं तू माझ्यासाठी. बाप मुलासाठी फार करत असतो आणि जेव्हा जेव्हा तो मुलगा आपल्या बापाला विचारतो काय केलं तुम्ही माझ्यासाठी, तेव्हा मात्र त्या बापाच्या डोळ्यातून अश्रू येतात. कुठल्या गोष्टीचा हिशोब द्या. बाप आयुष्यभर लेकरांसोबत कठोरच वागत असतो. तो कठोरच राहिला पाहिजे कारण तो कठोर आहे. कारण बाप घराचा पाया आहे आणि पाया हा कठोरच असला पाहिजे. जर कदाचित पाया मऊ झाला तर भिंत कशी उभी राहणार दादा. ते घर कोसळेल ना, ती भिंत पडून जाईल ना. आणि म्हणून बापानं कठोर असलं पाहिजे. श्यामचे वडील सुद्धा कठोर होते. श्यामचे वडील म्हणायला लागले की अरे एवढे मोठे केस वाढवलेस, नाभी मेले वाटते म्हणे तिथले. वडिलाचे शब्द, नाभी मेले का रे तिथले. श्यामला ते वाईट वाटलं. अरे अरे माझा बाप मला प्रेमानं न बोलता म्हणून राहिला की नाभी मेले तिथले. अरे बेटा तू काय खातोस, कसा आला, काय आला याची काही फिकर नाही, काही चिंता नाही. माझ्याशी दोन शब्द प्रेमानं बोललेच नाही आणि उलट मला विचारतोय नावी मेले तिथले. श्यामला राग आला. त्या दिवशी श्याम जेवलाच नाही. दुसऱ्या दिवशी आई श्यामपाशी गेली आणि आई श्यामची समजूत काढायला लागली. श्याम म्हणायला लागला की अगं मी केस वाढवले म्हणून बिघडलं कुठं, काय बिघडलं केस वाढवले म्हणून. केस वाढवले म्हणून कुठे धर्म जात असतो, केस वाढवले म्हणून कुठे आपली संस्कृती डुबत असते. आई रागावली नाही. आईनं प्रेमानं समजून सांगितलं. आईचे शब्द फार महत्वाचे असतात. आई काय बोलली, काय संस्कार केला होत्या श्यामवर. आईचा एक एक शब्द महत्वाचा आहे. आईनं काही फारसं बोलली नाही. जगाच्या पाठीवर धर्माची व्याख्या आजपर्यंत कोण्याच माऊलीनं केली नाही. किंवा माऊलीनं ती व्याख्या श्यामच्या आईनं केली. श्यामची आई एकच वाक्य बोलली. श्यामची आई म्हणायला लागली, श्याम अरे केस वाढवले कशासाठी वाढवले बेटा तू. म्हणे चांगले दिसलो पाहिजे म्हणून. चांगलं दिसलो पाहिजे म्हणून तू जर केस वाढवले तर तुझं या केसावर प्रेम आहे ना रे. म्हणे हो प्रेम आहे माझं या केसांवर. म्हणे तुझा हा मोह आहे ना रे. केस म्हणजे तुला केसाचा मोह तुला झाला आहे ना. म्हणे हो आई. बाळा अगं मोह सोडणे म्हणजे धर्म. आईनं केलेली व्याख्या मोह सोडणे म्हणजे धर्म. किती सोपी व्याख्या केली हो धर्माची. ही व्याख्या आज आम्ही आमच्या हृदयात साठवली पाहिजे. आणि ते साने गुरुजी सुद्धा आम्हाला सांगतात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पा.